नमस्कार. मी वैद्य किमया चौगले. आषाढी एकादशी आली आहे आणि पंढरपूरची वारीही सुरू आहे. आजचा हा विषय माझ्यासाठी फक्त महत्त्वाचा नाही, तर माझ्या आयुष्यातील एक अतिशय जिव्हाळ्याचा अनुभव आहे. एकूण 3 वर्ष मला पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. हे माझं 4थं वर्ष. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हा जयघोष कानावर पडला की मन आपोआप प्रसन्न होते. टाळ, मृदुंगाचा नाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी, गळ्यात तुळशीमाळ, ओठांवर विठ्ठलाचं नामस्मरण आणि हृदयात अखंड भक्ती. हे दृश्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. हजारो वारकऱ्यांमध्ये राहून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नाही, तर स्वतःला शोधण्याची, मन शांत करण्याची आणि भक्तीचा अनुभव घेण्याची यात्रा आहे. जवळपास 700-800 वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पुढे चालत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि अनेक संतांनी दिलेला भक्तीचा वारसा आजही लाखो लोक जपतात. हे वारकरी जवळपास 21 दिवस चालतात. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात. त्यामध्ये लहान मुलांपासून अगदी 90-95 वर्षांची आजी आजोबाही असतात. एवढं अंतर चालूनही त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नसते. असतं ते फक्त विठ्ठलाच्या भेटीचं समाधान. या वारीमध्ये अनेक ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था आणि वैद्यकीय संघटनांना वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते. यावर्षी मला ही सेवा करण्याची संधी डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर यांच्या माध्यमातून मिळाली. त्याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक ऋणी आहे. वारीमध्ये सेवा करताना आम्हाला अनेक वारकरी भेटतात. सतत चालल्यामुळे गुडघेदुखी, पायदुखी, घोट्याला सूज येणं, पायांना फोड येणं, जखम होणं, फंगल इन्फेक्शन होणं, स्नायू दुखणं, पचनाचे त्रास, ऍसिडिटी, थकवा येणं असे अनेक प्रकारचे आजार दिसून येतात. अशा वेळी आयुर्वेदिक चिकित्सा त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते. अभ्यंग, अग्निकर्म, विद्धकर्म, औषधी लेप, जखमांवर ड्रेसिंग करणं, आवश्यक ती आयुर्वेदिक औषधे उपचार करणं. अनेकदा उपचारांनंतर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान आणि जाताना ते प्रेमाने म्हणतात, "माऊली, विठ्ठल तुमचं भलं करेल." तो आशीर्वाद कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो. माझ्यासाठी ही फक्त डॉक्टर म्हणून केलेली सेवा नाही. माझ्यासाठी वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा. कारण विठ्ठल हा फक्त पंढरपुराच्या मंदिरात नसतो. तो प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो, त्यांच्या स्मितहास्यात असतो व त्यांच्या साधेपणात असतो. सेवा केली की अहंकार नष्ट होतो आणि भक्ती केली की मन शांत होतं. एक गोष्ट मनापासून सांगते, फक्त धार्मिक श्रद्धा म्हणून नाही, तर आपल्या महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, संतांची परंपरा, वारकऱ्यांचं साधेपण, निस्वार्थ सेवा आणि सामूहिक भक्तीचा हा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एकदा तरी वारी करा. कदाचित तुम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाल, पण परतताना स्वतःला नव्याने ओळखून परत याल. कारण विठ्ठलाकडे जाण्याचा रस्ता पंढरपूर पर्यंतच असतो, पण विठ्ठलापर्यंत पोचायचा मार्ग आपल्या सेवा, श्रद्धा आणि प्रेमातून जातो. याच भावनेने मी दरवर्षी वारीमध्ये सेवा करते आणि पुढेही करत राहीन. विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. रामकृष्ण हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पांडुरंग हरी.